जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी शीला चर्जन. मैत्रिणींनो, आपण दरवर्षी अक्षय तृतीया करतो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांड यापासून तळागाळातील जनतेला वाचवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, गाडगेबाबा यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. आज आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी सांगितलेल्या एका प्रसंगातून अंधश्रद्धेवर त्यांनी कसा प्रहार केला ते बघायचं आहे. त्यांच्या भाषेत, गाडगेबाबांच्या भाषेमध्ये आपण अजूनही बहाडच राहिलो. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी आपल्या पितरांना पिंडदान करण्याची लगबग पाहिली की गाडगेबाबांची आठवण येते. एकदा गाडगेबाबा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात साफसफाई करत असताना नदीच्या किनाऱ्यावर काही पुरोहित व भाविक काही धार्मिक विधी करताना त्यांना दिसले. एका पत्रावळीवर अनेक पंचपक्वांना सजवून ठेवण्यात आले होते. बाजूला कसली तरी पूजा मांडलेली होती. सुगंधी अगरबत्तींचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. हे सगळं पाहून बाबांनी उत्सुकतेने त्या पुरोहिताला प्रश्न विचारला, महाराजजी, ही कसली पूजा? बाबांच्या गबाळ्या वेशाकडे तुच्छतेने पाहत पुरोहित म्हणाला, हे वेड्या, तुला नाही कळणार. हे तर्पण आणि पिंडदान विधी आहे. बाबांनी पुन्हा प्रश्न केला, काय असते जी? तेव्हा पुरोहिताचा सहाय्यक म्हणाला, अरे, स्वर्गातल्या आपल्या पूर्वजांना अन्नदान करण्याचा विधी असतो हा. शांत राहतील तर ते बाबा कसले. त्यांनी पुन्हा प्रश्न केला, महाराज, हा स्वर्ग कुठं असतो जी? त्यावर पुन्हा तुच्छतेने कटाक्ष टाकत तो पुरोहित म्हणाला, खूप खूप दूर असतो. बाबा म्हणाले, म्हणजे आपलं पुणे, मुंबई एवढा? यावेळी पुरोहितांच्या सहायकाने उत्तर दिलं, अरे नाही, खूप दूर असतो. चंद्र, सूर्य, तारे यांच्याही पलीकडे असतो. बाबांनी पुन्हा प्रश्न केला, पण एवढ्या दूर हे अन्न कसं पोहोचतं जी? आता मात्र पुरोहिताचा संयम संपला. अरे मूर्खा, चल निघ इथून. ते अन्न नाही, पिंड आहे. तुझ्यासारख्या बेअक्कल माणसाला ते कळणार नाही. मंत्राच्या शक्तीने ते स्वर्गात पोहोचतं. हे ऐकून बाबा बाजूला चंद्रभागेच्या पात्रात उतरले आणि तोंडाने काहीतरी बडबडत दोन्ही हाताने नदीतील पाणी बाहेर उडवायला लागले. तिथे उपस्थितांनी सर्व प्रारंभिक म्हणजे जे त्या ठिकाणी हजर होते, त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला बाबांना वेडा म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण बाबा पाणी उडवतच राहिले. ते पाणी पुरोहितांनी मांडलेल्या त्या पूजेवर उडाले. त्यामुळे ते पुरोहित चिडले आणि पुरोहित संतापून बाबांजवळ हात उगारत आला. काय करतो आहे? त्याने दरडावून विचारले. बाबा नम्रपणाने म्हणाले, काही नाही जी, माझ्या शेतात पाणी देऊन राहिलो. या वर्षी दुष्काळ आहे ना, तिकडं वराडात. कुठे आहे तुझं शेत? पुरोहितांनी विचारलं. त्या तिकडे आहे जी, अमरावती जिल्ह्यात, वलगावकडं. किती दूर आहे ते? काही नाही जी, असं 400-500 मैल. अरे मूर्खा, एवढ्या दूर पाणी कसं पोहोचणार? पुरोहितांनी विचारलं. म्या विचार केला, तुमचं पिंड चंद्र सूर्याच्या पल्याड स्वर्गात पोहोचतो म्हणता. तर माया शेत 400-500 मैलावरच आहे, तर तिथं माझं पाणी हे नक्कीच पोहोचणार. गाडगेबाबांचे हे उत्तर ऐकून तो पुरोहित आणि तिथे पिंडदान विधी करणाऱ्या साऱ्यांचे चेहरे मात्र काळेटिकर पडले. निरशक असलेले गाडगेबाबा केवळ तर्कबुद्धीच्या जोरावर मात्र त्यांनी सुशिक्षितांच्या डोळ्यात चांगले अंजन घातले. असे हे पिंडदान, सत्यनारायण अशा निरर्थक विधी करणाऱ्यांचा उल्लेख ते कायम बह्याळ बेलने असा करतात. मैत्रिणींनो, आपण अजूनही एवढे आपण पदव्या घेतल्या, सुशिक्षित झालो, परंतु या कर्मकांडातून अजूनही आपण पूर्णतः बाहेर पडलेले नाहीये. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तरी गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध यांचे काहीतरी आपण पुस्तकं वाचावे आणि सत्य काय आणि असत्य काय यातून आपण बाहेर पडावं आणि सत्याला स्वीकारावं, एवढंच माझं म्हणणं आहे. जय ज्योती, जय सावित्री.